तर शरद पवार 22 दिवसांमध्ये तब्बल 50 सभा घेणार आहेत। 18 एप्रिल पासून शरद पवारांच्या सभांचा धडाका सुरू होईल। बारामतीमधून या सभांना सुरुवात होणार आहे। 11 मे पर्यंत राज्यभर शरद पवार यांच्या या सभा सुरू राहतील। तर राज्यभरामध्ये शरद पवार मॅरेथॉन दौरा करणार असून दिवसाला 3 ते 4 सभा शरद पवार घेतील अशी माहिती आता समोर आली असून यामध्ये रावेर, शिरूर, बीड, पुणे, अहमदनगर, बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे। त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं आणि येणाऱ्या 19 तारखेला आमची निर्णायक बैठक आहे। त्या बैठकीमध्ये काल आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटलो होतो, त्यांच्याबरोबर झालेली चर्चा आणि आज पवार साहेबांनी मोहिते पाटील यांच्यासोबतची झालेली चर्चा, कारण आम्ही एकमेकाच्या विरोधात आजपर्यंत लढलेलो आहोत। पुढं कसं जायचं किंवा काय करायचं कधी आम्ही एकत्र येऊन निवडणुका कधी लढलो नाही, म्हणून पहिल्यांदाच असा विरोधक आणि एकत्र दोन्ही विरोधक एकत्र जानकर गट आणि मोहिते पाटील गट, तर यामधून आज पवारसाहेबांच्या बरोबर चर्चा होईल आणि त्यानंतर माहिती ही काय चर्चेमध्ये होईल। फडणवीसांना जेव्हा भेटला तेव्हा हात वरती करून तुमचा नेमका इशारा काय होता? तिथून बातम्या आल्या फडणवीसांकडून तुम्ही त्यांच्या सोबत आहेत, निंबाळकर तुम्हाला चार्टर्ड प्लेन करून घेऊन गेले, एवढं सगळं झाल्यानंतर परत तुम्हाला भूमिका बदलायची वेळ का आली? म्हणजे तुम्ही भूमिका नाही, आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा फार मोठा दबाव आमच्यावरती आहे, मोहिते पाटलावरती आहे की सगळ्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्या बरोबर जावं आणि अशा पद्धतीची भूमिका आम्हा दोघांच्याही कार्यकर्त्यांची असल्यामुळं आमचा निर्णय 19 तारखेला होणार आहे। फडणवीस साहेबांबरोबर जी आमच्या गटाच्या फायद्याची झालेली चर्चा आणि आता पवारसाहेबांबरोबर विरोधकांनी आम्ही म्हणजे मोहिते पाटील आणि आम्ही ही एकत्र येऊन कशी निवडणूक पुढे न्यायची किंवा काय करायची असा महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला नाही आणि हा पहिलाच प्रयोग आहे आणि पवारसाहेब त्यामधून काय मार्ग काढतात, काय मार्गदर्शन करतात यासाठी आम्ही कार्यकर्त्यांशी बोलले नव्हते का आधी? नाही, कार्यकर्त्यांशी बोलणं तर सुरूच होतं, परंतु स्वतः आम्ही उमेदवार नसल्यामुळे मोहिते पाटील ही उमेदवारी करत आहेत, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या। गेल्या 8 दिवसात तुम्ही ज्या कोलंठोड्या मारताय, आधी तुम्ही धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर जाणार असं कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरलं, नंतर तुम्ही चार्टर्ड विमानानं फडणवीसांकडे गेले, परत तुम्ही रिटर्न आल्यावरती आता तुम्ही पवारांना भेटायला येत आहे। तुमची नेमकी भूमिका काय की तुमची स्वतःची पॉलिटिकल निगोशिएशन्स करणं ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे तुमची? तुमचा फायदा काय होईल? नाही, आमच्या कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल, गेली अनेक वर्ष आम्ही 40-50 वर्ष आमचा कार्यकर्ता उन्हामध्ये तानामध्ये आहे, आमचंही छोटंसं घर असावं, आमचंही कुठंतरी सत्ता केंद्र असावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आपल्याला काय सोयीचं होऊ शकतं, कोणत्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो या उद्देशानं दोन्ही पवारसाहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून येणाऱ्या 19 तारखेला आमचा निर्णय होईल। धन्यवाद। पवार साहेबांसोबत जायला तुम्ही सकारात्मक आहे का आणि हातामध्ये तुतारी घेणार आहे का? नाही, तुतारी घेण्याचा विषय आज माझ्याकडे नाही, तुतारीचा उमेदवार मोहिते पाटील आहेत। आमची भूमिका काय राहणार हे आमचं आता चर्चा होईल। पहिलीच बैठक आहे आणि यानंतरही काही एखाद दुसरी बैठक होऊ शकते किंवा आम्हाला कुणाकडे जायचं आमचे कार्यकर्ते काय म्हणतात त्यानुसार त्याचा निर्णय होईल। नाही, निश्चितपणानं कार्यकर्त्यांना वाटतं की पवार साहेबांबरोबर राहावं। अनेक कार्यकर्त्यांचा आमच्यावरती दबाव आहे, मोहिते पाटलावरती दबाव आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी बैठक केली आहे। निश्चितपणाने 19 तारखेला कार्यकर्ते जे म्हणतील त्या पद्धतीचा निर्णय होईल। धन्यवाद। आज पवार साहेबांसोबत काय चर्चा होणार आहे? आता चर्चामध्ये तुम्ही फडणवीसांसोबत गेले होते त्यात काही तथ्य नाही, आता त्या दिवशी जे हात वरती केले त्यात काही तथ्य नाही, तुम्ही थोडक्यात पवारांना भेटली नाही, ती चर्चा झाली त्यावेळेला आता त्यांची भूमिका असती प्रत्येकाची आपापली। तुमची त्या दिवशीची भूमिका बदलली का आता? असं नाही, बदलली नाही आमची। फडणवीस साहेबांबरोबर ती जी झालेली चर्चा होती फडणवीस साहेबांबरोबरची, आमच्या गटाला न्याय काय मिळू शकतो ती भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत आणि आता पवार साहेबांच्या बरोबर थेट विरोधकाबरोबर जायचं आहे किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला एकत्रित येता येते का आणि मग ते एकत्रित येता येत असेल तर कशा पद्धतीचं मार्गदर्शन? विरोधक तुम्ही एकत्र जर लढणार असेल तर हे समीकरण कसं जुळून येणार? नाही, म्हणूनच पवार साहेबांकडे आलोय, त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला मी बदल दिसेल यंदा? नाही, आता बैठकीनंतर आम्ही कुठं जाणार आहे अजून, तुमची ताकदही मोठी आम्ही कुठं जाणार आहे आम्हालाच अजून माहिती नाही आणि माहिती झाली की तुम्हाला नक्की सांग। आपण बघू शकतो उत्तम जानकर जे आहेत ते आता शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत आणि
तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. थेट आपण वैभवकडे जाऊयात. वैभव, गुड मॉर्निंग. आणि आपण पाहिलं की उत्तम जानकर पवारांच्या भेटीला आलेले आहेत. 19 तारखेला आमचा निर्णय होईल असं देखील ते म्हणतायत. मग पॉलिटिकल वाटाघाटीच म्हणायचं का यांना? कारण एकीकडे जसं तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीसांना हात उंचावला, आज पवारांची भेट, काय अर्थ निघतो यातनं? हे स्पष्ट आहे म्हणाली, ज्या पद्धतीचा दबाव कार्यकर्त्यांनी उत्तम जानकर यांच्यावरती तयार केलेला आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जे म्हाडाचे भाजपचे उमेदवार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उत्तम जानकरांना चार्टर्ड विमानानं नागपूरला नेलेलं होतं आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी फडणवीसांच्या सोबत असल्याचं सांगितलं होतं. मात्र ते जेव्हा परत आले म्हाड्यामध्ये, तिथे मोठ्या प्रमाणावरती विरोध जो आहे तो कार्यकर्त्यांनी त्यांना केला. कार्यकर्त्यांनी भूमिका बदलण्याचा दबाव जो आहे तो उत्तम जानकर यांच्यावरती टाकलेला होता आणि शरद पवारांची साथ देण्याची मागणी जी आहे ती या कार्यकर्त्यांनी केलेली होती. त्यामुळे उत्तम जानकर यांना एक पाऊल मागे जावं लागलेलं होतं. आणि आता जर मोहिते पाटील लढणार असतील तर जानकरांची भूमिका काय असेल किंवा त्यांना काय मिळेल मोहिते पाटलांबरोबर गेल्यावर, याबाबतचे निगोशिएशन्स जे आहेत ते उत्तम जानकर यांनी सुरू केलेले आहेत. याचं कारण एकीकडे कार्यकर्त्यांचा दबाव सुद्धा आहे, तर दुसरीकडे मोहिते पाटील आणि जानकर हे पारंपरिक विरोधक राहिलेले आहेत माळशिरस म्हाडामधून. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात इतके वर्ष राजकारण करताना आता सोबत यायचं असेल तर काही गोष्टी ठरवून घ्याव्या लागतील, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती उत्तम जानकर यांनी घेतली आणि त्यासाठीच ते शरद पवारांच्या भेटीला आलेत. जर मोहिते पाटील लोकसभा लढवणार असतील तर विधानसभेला आम्हाला संधी मिळावी आणि त्यात मोहिते पाटलांनी आता जशी साथ आम्ही देऊ तशीच साथ दिली पाहिजे, अशी भूमिका जी आहे ती जानकर यांनी घेतली. त्या संदर्भात ते आता शरद पवार यांच्याशी चर्चा करतील. थोड्या वेळापूर्वी म्हाडाचे शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत धैर्यशील मोहिते पाटील ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे या बैठकीत हा निर्णय बरोबर आहे वैभव. या बैठकीचे अपडेट्स घेऊ वैभव. अगदी थोडक्यात ते म्हणजे शरद पवार 22 दिवसात 50 सभा घेणार आहेत. मनाली, शरद पवार हे पूर्णतः इलेक्शन मोडवरती गेलेले आहेत. त्यांचं वय किंवा त्यांच्या क्षमता या सगळ्याचा कुठलाही विचार न करता त्यांनी ज्या पद्धतीचा निवडणूक दौरा आखलेला आहे, एकट्यानं हा मॅरेथॉन दौरा जो आहे तो दौरा आखलाय आणि त्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळेल या निवडणुकीमध्ये. जे लोकसभेचे उमेदवार आहेत या सगळ्या लोकसभेच्या उमेदवारांसाठी, त्यांचे जे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे सुद्धा, या सगळ्यांसाठी त्यांनी प्रचाराचे दौरे दिलेत. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघावर त्यांनी विशेष लक्ष ठेवलेले आहे, ज्याच्यामध्ये या मतदारसंघात अगदी बरोबर. आणि त्यामुळे आता पाहायचं हा सगळा निवडणुकीचा जो धडाका आहे तो या लोकसभा निवडणुकी दरम्यान पाहायला मिळणार आहे. शरद पवारांची एकीकडे 22 दिवसात 50 सभा, तर दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच्या सुद्धा सर्वाधिक सभांची मागणी असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. तर बातमी ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीमध्ये